अच्छा, कोणत्या ऑप्शन येते म्हटलं? हा, इथे नाही सर, डायरेक्ट रेकॉर्डिंगच येतं. हो 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 हो, ओके सर. हो हो. हॅलो. हा, येतोय का आवाज कुलदीपजी? हॅलो. सर तुमचा आवाज अटकतोय. कटत आहे का माझा आवाज तुम्हाला? हॅलो. हॅलो. हा सर. हा, येतोय का आवाज आता? हॅलो. पोरींनो, अचल तू पोरून पहा सरांना. हॅलो बोल. हॅलो सर. हॅलो. सर आवाज येतोय? सर त्यांना आवाज नाही चालला आपला. त्यांचा आवाज आपल्याला येतो आहे, पण त्यांचा आवाज येत नाही आपल्याला. हो. लिंक वर क्लिक करून जॉईन नाही होत्या म्हणते मुली. मुली जॉईन नाही होऊन राहिल्या तिकडून लिंक वर क्लिक करून. बरं, ठीक आहे. जमाना गेले ते. हा सर. ओके सर. सर सुरू करायचं. सुरू करायचं. हॅलो. 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 ओके सर. महिला महाविद्यालय नंदनवन नागपूर, सन्माननीय प्राचार्य सौ भागडीकर मॅडम, ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं असे माझे मार्गदर्शक डॉक्टर चंद्रशेखर गीते सर आणि उपस्थित सर्व श्रोत्या भगिनी, तुम्हा सर्वांना नमस्कार. सरांनी मला दिलेला विषय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. तर सर्वप्रथम आपण त्या संरचनेच्या संदर्भात जेव्हा उद्दिष्ट काय असावेत आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात, तेव्हा आपल्याला काही 2-3 उद्दिष्ट असे बघावे लागतील की विज्ञान व तंत्रज्ञानाच्या आपत्ती व्यवस्थापनात प्रभावीपणे त्याचा वापर होतो, त्याचं आकलन देखील आपत्ती व्यवस्थापन शास्त्रामध्ये आपल्याला करावं लागेल. त्याचबरोबर नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीची माहिती देखील आपल्याला या आपत्ती व्यवस्थापनामध्ये जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण कोणते कार्य किंवा कोणते प्रयत्न करायला हवं हे देखील आपल्याला या ठिकाणी समजेल आणि आपत्ती व्यवस्थापनामुळे मानवाचे कमीत कमी नुकसान होईल हे देखील आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर साधारणतः अनेक घटकांच्या या आपत्ती संदर्भात सुरुवातीला आपत्ती म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधील त्यामध्ये भूकंप असेल, पूर असेल किंवा दुष्काळ आणि आग, तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात आहे, गर्दी आहे,
आग ही आपत्ती दोन्ही ठिकाणी किंवा अ, दोन्ही याच्या संदर्भामध्ये याचा उल्लेख करता येईल की या आपत्तीची कारण मीमांसा करावायची आहे, कारण आग ही दोन्ही प्रकारमध्ये मोडते आणि या आपत्तीची जगातील काही उदाहरणे पुढील चर्चेत येतात आणि या सर्व आपत्ती मानवी किंवा मानवाची प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी करण्यास कारणीभूत ठरते आणि म्हणून या आपत्तीच्या होणाऱ्या नुकसान अजिबात कसे चालणार नाही किंवा ते कमीत कमी कसे होईल या दृष्टीने नियोजनबद्ध अशा रीतीने उपाययोजनांचे योग्य असे व्यवस्थापन आवश्यक त्या ठिकाणी ठरेल आणि हे व्यवस्थापन आपत्तीपूर्व स्थितीमध्ये व आपत्ती वेळेची आणि आपत्तीनंतरच्या काळात देखील वेगवेगळे असावे, मात्र ते आवश्यक आहे किंवा याची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत, कारण एक विषय विवेचन संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर आपत्ती म्हणजे मूळ फ्रेंच भाषेतील शब्द डिझास्टर मॅनेजमेंट हा जो आपला विषय आहे, तसं डिझास्टर याचा अर्थ होतो डी मिनिंग म्हणजे बॅड इज एस्टर मिनिंग ॲज स्टार म्हणजे अतर्कमय तारांकित घटना किंवा प्रतिकूल किंवा दुर्दैवी घटनांमुळे प्राणी वनस्पती व मानवी जीवनाची होणारी हानी म्हणजे आपत्ती. निसर्ग हा अनेक जैविक व अजैविक घटकांनी मिळून बनलेला आहे आणि या घटकांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे बदल घडवून येतात आणि हे बदल जरी का मंद गतीने किंवा शीघ्र गतीने घडून येतात तेव्हा पृथ्वीवर अनेक प्रलयकारी घटना घडून येतात आणि त्यास नैसर्गिक आपत्ती आपल्याला म्हणायला पाहिजे. म्हणजे मानवाच्या नैसर्गिक किंवा अनेक आर्थिक क्रिया त्या प्रक्रिया अस्मितेकडून अशा प्रकारच्या घटना घडतात की त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये जीवित व वित्त हानी किंवा उद्भवते आणि म्हणून त्याला आपण मानवनिर्मित आपत्ती देखील असं म्हणता येईल. शेवटी आपत्ती म्हणजे आकस्मिकपणे प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी एक आपल्याला निष्कर्ष म्हणून एक छोटीशी आपल्याला ही ओढ समजून घ्यायला पाहिजे की आपल्या म्हणजे मानव आपल्या विकासासाठी सातत्याने धडपडत आहे आणि ही मानवाची धडपड पूर्णतः निसर्गातच चालते. त्यामुळे दिवसेंदिवस निसर्गात मानवाचा हस्तक्षेप वाढत चाललाय आणि म्हणून त्या वाढत्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक व मानव निर्मित आपत्तींना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. व्यवस्थापनच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पर्यावरण संतुलित व सुरक्षित बनवण्यासाठी केलेली उपाययोजना. आपत्ती व्यवस्थापनामुळे आपत्ती ओढवणारच नाही असे नाही, परंतु व्यवस्थापनातून प्रत्येकाला कोणत्या प्रकारच्या आपत्तीसाठी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावे हे त्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे आणि या ध्यानातून अनेक लहान मोठ्या गोष्टी किंवा लहान मोठ्या आपत्ती वेळी आपत्तीस प्रतिकारक करणे ही जाणीव प्रत्येकामध्ये जागृत झाली पाहिजे. यातून काही वेळेस ती येण्यापूर्वी टाळता येईल तर काही वेळेस ती आपत्ती घडल्यानंतर तातडीची उपाययोजना करता येईल आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापनातून योजनाबद्ध म्हणजे पद्धतीने आपल्याला सावधगिरी बाळगणे महत्वाची आहे. आपत्तीचे प्रकार आहेत, त्याचे काही आपत्तीची प्रतिकार करणे किंवा आपत्तीपासून लोकांना वाचवणे, आपत्तीची झळ कमी करणे इत्यादी गोष्टी आपणास साध्य करता येतील. आपत्तीवेळी तेथील जनता, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था किंवा शासन यंत्रणा यांच्या जबाबदारीतूनच आपत्तीचे नियंत्रण त्या ठिकाणी करता येते. व्यवस्थापन शास्त्राच्या भाषेमध्ये म्हणजे असं म्हणता येईल की आपत्ती निवारण हे उत्तम दर्जाचे होते व त्याचा लाभ आपत्तीग्रस्त लोकांना जास्तीत जास्त होऊ शकतो. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापना संदर्भात काही आपण प्रभावीपणे अंमलात आणू शकतो अशा काही उपाययोजना आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला टप्पा असा बघणार आहोत की आपत्तीपूर्व टप्पा. आपत्तीपूर्व टप्पा म्हणजे की आपत्ती येण्यापूर्वी जी तयारी आपल्याला करता येईल ही व्यवस्था सर्वात महत्वाची असून या टप्प्यामध्ये योग्य खबरदारी घेऊन योग्य अंमलबजावणी केल्यास आपत्तीची तीव्रता कमी होण्यास मदत होईल आणि आपत्तीपूर्व टप्प्यामध्ये सर्वप्रथम आपत्तीची योग्य अशी अंदाज घेण्यासाठी शास्त्रशुद्धरित्या अभ्यास करून किती लोकांना आपत्तीची झळ पोहोचणार, नुकसानीचे प्रमाण किती राहील या विषयाची बिनचूक असा पूर्व अंदाज घेता येतो. याला धोका मापकाच्या जी प्रक्रिया आहे त्याला आपण असं म्हणजे संबोधित करता येईल की ती एक धोका मापनाची प्रक्रिया आहे की किती लोकांना नुकसान होईल, किती लोकांना नुकसान होऊ नये अशी एक प्रक्रिया ते अशी देखील आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर प्रथम आपत्तीपूर्व टप्प्यामध्ये पूर्व अंदाज घेतल्यानंतर योग्य प्रकारची कारवाई करून धोक्याची तीव्रता कमी करणे शक्य होते का किंवा धोका कमी झाला की मदतीची गरज ही कमी होते आणि म्हणून आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये आपत्ती निवारणासाठी सुयोग्य संघटना निर्माण करणे आवश्यक असतात आणि या संघटनेद्वारे आपत्तीपूर्व, आपत्ती दरम्यान
किंवा आपत्ती नंतरची कार्यवाही करणे हे देखील आवश्यक ठरते. यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार तथा जिल्हा प्रशासन पातळीवरील स्वतंत्र संरचना किंवा यंत्रणा त्या ठिकाणी निर्माण निर्माण केल्या जातात. यांच्या जोडीला सैन्य दल असतं, निमलष्करी दले असतात किंवा अशासकीय संस्था संघटना यांची ही या संदर्भात भूमिका स्पष्ट ठरली पाहिजे. आता या दृष्टिकोनातून 2005 साली भारत सरकारने कायद्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन सुसंगत करण्यासाठी शासकीय यंत्रणा किंवा संरचना आपल्याला म्हणता येईल ती अस्तित्वात आणली आहे. उदाहरणार्थ केंद्रीय पातळीवर म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, राज्य पातळीवरती आहे स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि जिल्हा पातळीवरती आहे डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि तालुका पातळीवर देखील तालुक्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट, गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीची निर्मिती त्या ठिकाणी करण्यात आली. आता याच्या आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये सुयोग्य संघटनेद्वारे विविध प्रकारचे निकष त्या ठिकाणी ठरवण्याचं महत्वपूर्ण काम त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यामध्ये धोक्याचे इशारे व सूचना देण्याची यंत्रणा प्रभावीपणे राबवावी लागते आणि कार्यक्षम संपर्क यंत्रणा उभी करावी लागते. तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या पातळीवर किंवा द्यावे लागतात. उदाहरणार्थ आपण ज्याला म्हणतो की शासकीय किंवा सामाजिक पातळीवर इत्यादी त्या ठिकाणी व्यवस्थापन किंवा प्रशिक्षण त्या ठिकाणी सुरू केले गेले आहेत. दुसरा टप्पा असा म्हणता येईल की आपत्ती काळातील टप्पा कोणता किंवा त्याची जबाबदारी काय. तर आपत्ती काळातील आपत्ती येता किंवा आपत्तीची पूर्वकल्पना मिळताच अंमलबजावणीचा टप्पा सुरू होतो. यामध्ये प्रथम जीवित हानी कशी टाळता येईल या दृष्टीने लोकांना व प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास प्राधान्य दिले जाते. त्यानंतर मानवते सुरक्षेकडे बघितलं त्याने प्रथम म्हणजे 100% जीवित हानी टाळण्याचा प्रयत्न केला तो तर आपत्तीची शक्य तेवढा बचाव करतात. अशा प्रकारच्या अंमलबजावणीमध्ये जीवित व वित्त हानीची म्हणजे ही वित्त हानी टाळण्यासाठीचे प्रयत्न करावे लागतील. त्याला आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा आपत्ती ग्रस्तांच्या ज्या योग्य मदत कार्य करण्यासाठी आपल्या असं म्हणता येईल आपत्तीमध्ये मृत्यूचे प्रमाण असतील, जखमी लोकांचे प्रमाण असतील, संपूर्ण मालमत्ता नष्ट होण्याचे प्रमाण इत्यादी गोष्टींची जी गोष्ट सर्वेक्षणाद्वारे माहिती घेऊनच प्रक्रिया करावी लागते. या वेगवेगळ्या पातळीवरील घटनेची जबाबदारी अत्यंत महत्वाची असते आणि म्हणून आपत्तीची वरील गोष्टीतील माहिती योग्य असल्यास सुनियोजित व कार्यक्षमपणे हे देखील त्या ठिकाणी शक्य होते. उदाहरणार्थ आवश्यक साधन संपत्ती आहे किंवा हस्तांतर करणे, पुनर्वसन करणे इत्यादी त्याच्यामध्ये येतात. त्यानंतर ही आपत्ती नंतरचा टप्पा कसा असेल म्हणजे तर या टप्प्यांमध्ये अशा बऱ्याचशा कार्याचा समावेश होतो की ती कार्य एका वेळी करणे गरजेचे आहे आणि या टप्प्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपत्ती ग्रस्तांचे पुनर्वसन करणे. त्यामध्ये सुरुवातीला असं म्हणता येईल की त्या कार्यासाठी शासनाला त्या ठिकाणी घेणे क्रमप्राप्त असतात. विविध निकषानुसार काही आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत करणे किंवा काही वेळेस नव्याने बसा निर्माण करून घेणे इत्यादींचा समावेश त्या ठिकाणी असतो आणि म्हणता येईल की वेगवेगळ्या परिस्थितीनुसार कायमस्वरूपी पुनर्वसनात निर्णय घ्यावे लागतात. आपत्ती व्यवस्थापनामध्ये फक्त पुनर्निर्माणाचा विसा होऊ शकत नाही तर पुन्हा आपत्ती ओढावल्यानंतर पश्चातापाची वेळ येणार नाही याची देखील काळजीपूर्वक त्या ठिकाणी दक्षता घेणे आवश्यक आहे. आणि आपत्ती व्यवस्थापनातील या टप्प्यातील हा महत्वाचं कार्य आहे की आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा क्रमाक्रमाने प्रभावीपणे राबवल्यास आपत्तीग्रस्तांना योग्य न्याय मिळू शकतो व बराच वेळा आपत्तीमध्ये होणार जीवित व वित्त हानी टाळण्याच्या ठिकाणी मदत होईल. आपण पुढे बघू की आपत्तीचे प्रकार आहेत. आपत्तीचे प्रकार म्हणजे एक नैसर्गिक आहे, एक मानव निर्मित आहे. साधारणतः जेव्हा आपण आपत्तीचा अर्थ समजून घेतला त्यामध्ये आपण दोन बाबी बोलतो की एक मानव निर्मित एक नैसर्गिक. नैसर्गिक मध्ये भूकंप आहे, दुष्काळ आहे आणि आग आहे. तर मानवी निर्मित पण अपघात, वाढती लोकसंख्या आहे त्याच्यामुळे अपघात, गर्दी आहे, त्याच्यानंतर आग हे दोन्ही या ठिकाणी म्हणजे प्रकारामध्ये मोडलं जाईल या ठिकाणी मानव निर्मित. तर सर्व बघू भूकंप ही नैसर्गिक प्रक्रिया जी नैसर्गिक आपत्ती असून आकस्मिक होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीस म्हणजे पूर्व अनुमान वर्तवण्याची व्यवस्था तयार सध्या तरी विज्ञानाकडे नाही. कारण काही ठोकताड्यांच्या आधारे निसर्ग आपला भूकंपाची पूर्वसूचना देत असतो.
आपण पण भूकाचे मापक जी स्केल मध्ये केले जाते हे प्रमाण चार्ल्स एस रिक्टर यांनी 1935 मध्ये दिले व कंपन मापन सर्वप्रथम केले. भूकंप लहरीचा नोंद सिस्मोग्राफी या यंत्रणामध्ये केली जाते आणि त्याचबरोबर भूकंप आलेख उपलब्ध होतो आणि म्हणून भूकंप झाल्यानंतर त्याचे हादरे विशिष्ट लहरींच्या स्वरूपात भूपृष्ठावर येऊन पोहोचतात आणि या लहरी 3 प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये आहे अवतरण आहे, अवतरण आहे आणि पृष्ठतरण आहे. अशा यामध्ये पृष्ठतरण लहरी जास्त विनाशक असतात. आपल्याला भूकंपाची व्याख्या करताना असं म्हणतात की पृथ्वीच्या अंतर्गत मुळे भूपृष्ठाची हालचाल होणे किंवा हादरणे याला भूकंप म्हणून. दुसरी गोष्ट आपल्याला अशी म्हणता येईल की भूकंपाचे तरंग पृथ्वीच्या पृष्ठभागातून जेव्हा प्रवास करतात तेव्हा जमीन हादरते. त्याला या हादरणाऱ्या लहरींना देखील आपण भूकंप असं म्हणता येईल किंवा साध्या भाषेत भूपृष्ठ कंपायमान म्हणजे भूकंप. आणि म्हणजे भूकंपाची कारणे अनेक त्याच्यामध्ये आपल्याला बघता येते की भूकंप हे नैसर्गिक कारण आणि त्याच्यामध्ये निसर्ग भूकंप हे फार हानिकारक असतात. म्हणजे निसर्ग भूकंप हे प्रामुख्याने मूलक हालचाली त्याच्यामध्ये आहे ज्वालामुखी सारखा म्हणजे प्रकार बहिर्गत शक्ती सतत पृथ्वीच्या भूकवचावर कार्य करत असतात आणि म्हणून अंतर्गत शक्तींमुळे भूकवचातील खडकांवर प्रचंड दबाव व ताण पडून खडकांना तडे जातात किंवा त्यांच्या वेगवेगळ्या अशा घड्या पडतात. त्याच्यामुळे भूकवचातील खडक भ्रमण पावतात आणि खडकांच्या या हालचालींमुळे भूपृष्ठाला हादरे बसून भूकंप होतो. या प्रकारच्या भूकंपास आपल्याला भ्रमक भूकंप असं देखील म्हणता येईल. त्याच्यानंतर ज्वालामुखी उद्रेक व स्फोट आहे की ज्वालामुखी लावार्स त्याच्यानंतर वायू वाफ खडकाचे तुकडे बाहेर पडतात. त्याचवेळी हादरे बसून भूकंप होतात. या भूकंपास ज्वालामुखी भूकंप त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे भूपृष्ठाचे असंतुलन म्हणजे बहिर्गत शक्तीमुळे भूपृष्ठावर हलन व संचयन इत्यादी प्रकारच्या क्रिया घडतात आणि या क्रियेमुळे भूपृष्ठावरील काही भागाची झीज होते तर काही भागात संचयन होतो आणि त्यामुळे पृथ्वीचा समतोल असळतो आणि हा समतोल राखण्यासाठी पृथ्वीच्या अंतर्गत शक्ती कार्यरत व भूपृष्ठावर क्रिया घडून येतात तेव्हा भूपृष्ठाला सौम्य धक्के बसून भूकंप होतात. अशा भूकंपाला समतुल्य म्हणजे संतुलनात्मक भूकंप म्हणता येईल. त्यानंतर आहे भूगर्भातील घटकांच्या रचनेत बदलते या देखील आपल्याला एक भूकंपाची प्रक्रिया समजून लागेल की पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये घटकांमध्ये रासायनिक स्फोट होऊन किंवा त्यांच्या रचनेत बदल होऊन भूपृष्ठाला धक्के बसतात. अशा भूकंपांना पाताळी भूकंप म्हणतात. त्याचबरोबर की भूकंपातील पाण्याची वाफ म्हणजे पावसाचे पाणी जमिनी खोलवर मोडते आणि त्या पाण्यात भूगर्भातील अति उष्ण घटकांबरोबर संपर्क असल्यामुळे पाण्याची वाफ होते आणि ही पाण्याने हलकी असल्यामुळे उभं करण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या वाफेचा दबाव हा शेजारील खडकांवर पडतो. हा दबाव जेव्हा असह्य होतो तेव्हा हे खडक कंपन बनतात व दुभंगतात आणि तेव्हा जमिनीला हादरे बसून भूकंप होतो. त्यामध्ये आहे तर सेकंड की मानव निर्मित कारण कोणते असतील भूमिगत अणुच्या वेळी स्फोट होऊन भूपृष्ठाला हादरे बसतात. खोदकामासाठी वेगवेगळ्या प्रकारची स्फोटके वापरली जातात तेव्हा भूपृष्ठ हादरे बसतात. जड माल वाहनांची वाहतूक होताना भूपृष्ठाला हादरे बसण्याची शक्यता आहे. समजा आपण एखाद्या रस्त्यावर उभे असू आणि एखादी मोठं वाहन जवळून जात असेल तर किंवा आपण जेव्हा रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असतो आणि रेल्वे जात असते रोडावरनं तेव्हा आपल्या जी कंपन जातं त्याला देखील आपण मानव निर्मित मध्ये म्हणजे भूपृष्ठाला हादरे असतात त्याला देखील आपण ती एक आपल्याला त्याला आपण एक म्हणता येईल की मोठमोठ्या धरणातील पाणी साठ्यामुळे दाब पडून देखील भूकंप होतो आणि या प्रकारचे भूकंप सौम्य व अतिशय लहान स्वरूपाचे असतात. त्याच्यामुळे भूपृष्ठावर अशा घडामोडी होत नाही. त्याच्यानंतर परिणाम आपल्याला बघावा लागतो की भूकंपामुळे विधायक व विध्वंसक अशा दोन्ही प्रकारचे परिणाम वेगवेगळे होतात. परंतु विध्वंसक परिणाम हे जास्त प्रशारित जाणवतात कारण प्राणहानी वित्तहानी म्हणजे आपल्याला उदाहरण पाहता येईल की इसवी सन 1818 मध्ये न्यू मंदिर येथे बाबासाहेब भूकंपाचा खतरा असला आणि त्याने इमारती ढासळल्या. अनेक लोक झोपेतच मृत्यू
त्यानंतर 1923 मध्ये टोकियो या याकोहामा शहरामध्ये, त्यानंतर 1935 मध्ये युएस, अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्लारी भूकंप 1993 मध्ये, नंतर 98 मध्ये दरभंगा या शहरामध्ये, या वेगळ्या भूकंपामध्ये प्रचंड प्रमाणाची वीज व वित्तहानी झाली. आणि आता 2011 मध्ये टोकहो येथे भूकंपामध्ये 1,20,000 लोक मृत्यू पावले, तर 1,20,000 लोक बेपत्ता झाले. अशा प्रकारचे ठिकाणी परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आता भूमिगत तर भंग म्हणजे भूकंप भूमिगत व जी प्रस्तरभंग होऊन नुकसान होतो, त्याच्यामध्ये की 1967 मध्ये कोयना भूकंपामुळे कोयना परिसरातील अनेक ठिकाणी भूमिपात घडून आहे. आणि या मिसिसिपी नदीच्या मुलाखतीच्या देशामध्ये 1811 ते 1812 ते 1813 या भूकंप झाले आणि त्या ठिकाणी अनेक प्रस्तरभंग झाले. आणि नद्यांच्या प्रवाह त्याच्यामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी होतात, प्रवाह खंडित होतात. म्हणजे नदीच्या पात्रात किंवा शेजारी भूकंप झाल्यास भूमिपात घडून येतो आणि हे भूपात नद्यांच्या प्रवाह किंवा मार्गामध्ये नदी आपल्या ठिकाणी प्रवाह बदलते आणि किंवा प्रवाह बदलून काही खंडित देखील होते. आणि भूमिगत पाण्याच्या पातळी देखील बदल होतो. भूकंपामुळे काही वेळा भूमिगत पाण्याच्या पातळी उंचावली जाते, तर काही वेळा खाली येते. आणि सुनामी जेव्हा लाटांची निर्मिती करते तेव्हा देखील सागर तळावर भूकंप झाल्यास विनाशकारी सुनामी लाटांचे निर्माण होते. आणि या भूकंपामुळे निर्माण झालेल्या सुनामी लाटेमुळे त्या म्हणजे उदाहरण पाहतील की इंडोनेशिया व पॅसिफिक किनाऱ्यावरील रस्त्यावरील 36,000 लोकांनी जलसमाधी त्यांना लोकांना समाधी मिळाली. डिसेंबर 2000 इंडोनेशिया जवळ भूकंपामुळे अंदमान निकोबार, चेन्नई, श्रीलंका, मलेशिया, बांगलादेश जे काही लागून प्रदेश आहेत आहे त्या किनाऱ्या सुनामीचा तडाखा बसला. त्यावेळी 300 म्हणजे सॉरी 33 मीटरच्या लाटा तयार होऊन 2,30,000 लोक बाधित झाले. त्यापैकी 1,68,000 लोक हे इंडोनेशियातील होते. त्याच्यासोबत वाहतुकीवरील परिणाम देखील म्हणजे भूकंपामुळे रस्त्याला तडे जातात, रेल्वे मार्ग उखडणे, वाहतूक मार्ग दरड कोसळणे इत्यादी त्या ठिकाणी विस्कळीत होते. त्याचबरोबर आहे की दळणवळणावरील परिणाम देखील दूरसंधी आहे, टावर आहे, ते आपल्याला संपर्क तुटण्याचा त्या ठिकाणी धोका असतो. भूकंपामुळे विजेच्या तारा तुटतात, त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट, गॅस पाईपलाईन असेल ती त्या ठिकाणी तुटते आणि आग लागण्याची शक्यता त्याच्यामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर एखादा धरण किंवा पूर त्याच्यामध्ये तडा जात असेल त्या ठिकाणी पूर परिस्थिती त्या ठिकाणी प्रचंड होऊन नुकसान असतो. ह्या एक परिणाम म्हणजे असं म्हणता येईल की गरम पाण्याच्या देखील झऱ्यांची निर्मिती त्या ठिकाणी होऊ शकते. उदाहरणार्थ वज्रेश्वरीचे संदर्भ आपल्याला पाहता येईल. त्याचबरोबर सरोवरांची निर्मिती होणे, उदाहरणार्थ नैनिताल आहे, दूधसागर सरोवर आहे, ते भूकंपामुळे झालेल्या त्या सरोवरे आहेत. धबधब्यांची होते, दगडाहून दगड त्याच्यामधून पाण्याचा साठा आणि त्याच्यामधून पाणी पडण्याची प्रक्रिया, त्याला आपण धबधबा असं म्हणतो की ते देखील त्या ठिकाणी होतात. खाड्यांचा निर्मितीमुळे बंदरांचा विकास आपल्याला करता येईल. जमिनीच्या पोटातील खनिजे देखील आपला म्हणजे त्या ठिकाणी कल्पना येते. आता उपाययोजनाच्या संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो की भूकंपाचे पूर्व अनुमान व उपाययोजना या दृष्टीने अमेरिका, रशिया, चीन व जपान इत्यादी या म्हणजे देशांमध्ये विविध शास्त्र शाखांचे संबंधित चालू आहे. त्याबरोबर निसर्गी ही आपत्ती संकेताद्वारे पूर्वसूचना देत असतो. याची माहिती आपल्याला काही प्रसाच्या आधारे मिळू शकते. त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की भूकंपापूर्वी लोक खडकातून प्रवास करणाऱ्या लहरींच्या वेगात बदल हो आणि भूकंप मापन हे समजून घेता येईल. त्याच्यानंतर भूकंपापूर्वी तेथील भूमिगत मध्ये विहिरींमध्ये अनेक प्रकारचे वायू आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. विहिरीतील पाण्याची पातळी देखील अचानकपणे कमी होईल किंवा वाढणे म्हणजे हलण्यासारखी जी शक्यता असते त्याला देखील एक शक्यता आपण समजू शकतो. त्याच्यामध्ये त्यानंतर भूकंपापूर्वी काही तासापूर्वी चुंबकीय स्वरूपाची लहरींच्या प्रमाणात बऱ्याच
व्यक्ती वा नियमितपणे येते. अशा अनेक प्रकारच्या गरम त्याच्यामध्ये एकदम पाण्याचे आपल्याला म्हणजे काही प्रथामध्ये नेहमीप्रमाणे वाढलेले दिसतात आणि प्राण्यांच्या वागणुकीत बदल होतो. उदाहरणार्थ उंदीर हा पिळा बाहेर पडतात, कुत्री मान वर करून ओरडल्यासारखा एक आपलं जे ग्रामीण भागातील अनुमान आहे तिच्यासारखा आवाज करतात. अनेक जनावरे त्या ठिकाणी अस्वस्थ होतात. पक्षी घरातून बाहेर येतात. अशा म्हणजे अनेक प्रकारच्या अनुभवांचा विचार करत भूकंप क्षेत्रातील लोकांच्या मते आपत्तीविषयी सतर्कता निर्माण करणे जरुरीचे आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात संभाव्य अशा भूकंपामुळे होणारी हानी टाळता येईल हे देखील त्या ठिकाणी शक्य झालं आहे. त्यानंतर त्याला असं म्हणता येईल की भारतातील जलचक्राच्या अभ्यासातून मान्सून काळामध्ये पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी 18% हे धरणे, तलाव, बंधारे सारख्या ठिकाणी साठवले जाते. तर 82% हे पाणी नद्यांमधून वाहत समुद्रात जाऊन मिळते आणि म्हणून महापुरासारखी दरवर्षी आपत्ती कुठे ना कुठे घडून येते. जेव्हा आपण या महापुराच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तेव्हा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढून पाणी नदीकाठच्या प्रदेशात पसरणे म्हणजे पूर असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा नद्यांना नेहमीपेक्षा अधिक पाणी पातळीच्या वर येते आणि पाणी वेगाने नदीच्या दोन्ही बाजूला पसरते पूर आपल्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये सर्वसाधारण कारण असं म्हणता येईल की अति पर्जन्यवृष्टी म्हणजे मुसळधार पाऊस जेव्हा मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाच्या निर्मिती झाल्याने एकाकी पाण्याचे प्रमाण वाढून पुराची आपत्ती येते त्याला देखील अति पर्जन्यवृष्टी समजता येईल. जमिनी झूप म्हणजे मानवाच्या शेती औद्योगिक विकासामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होणे परिणामी जमिनीची धूप प्रमाणात होत आणि या धुपेमुळे जमीन जिजूर नदी पात्रामध्ये गाळाचे संचय होऊन नदी पात्र उथळ बनते. त्यामुळे खोऱ्यांमध्ये अशा पर्जन्याने देखील नदीच्या पात्राबाहेर पाणी पडते तेव्हा पूर ही शक्यता आपल्याला जाणवते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये ढगफुटी अल्प काळात होणारी विक्रमी जलवृष्टी म्हणजे ढगफुटी किंवा बेसुमार मुसळधारामुळे पडणारे पाणी नदी आपल्या पात्रात सामावून घेऊ शकत नसल्यामुळे ते पाणी पात्राच्या बाहेर पडतं. म्हणजे आपला जवळचं उदाहरण म्हणजे 2005 मध्ये मुंबईत एकाच दिवशी 940 मीटर कमी पाऊस पडल्यामुळे मुंबईत पूर येऊन जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली. त्याचबरोबर जुलै 2013 उत्तराखंडमध्ये ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. आणि त्याच्याबरोबर मग पाण्याचे जेव्हा प्रमाण वाढतो तेव्हा धरणे फुटणे त्याच्यामध्ये पानशेत धरण फुटली. गुजरात मध्ये मोरबी धरण फुटल्याने त्या ठिकाणी धोक्याच्या या समस्येला लोकांना सामोरं जावं. हिमालयाच्या सारख्या ठिकाणी बर्फ वितळणे आणि नद्यांचा उगमच्या क्षेत्रामध्ये होत होते. अशा वेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी नद्यांमधून वाहून अशाच नदीचे पाणी वाढून जशी आता गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, कोसी अशा अनेक नद्यांचा त्या ठिकाणी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये झाला. त्या उन्हाळ्यात नद्यांना बर्फाची शक्यता त्या ठिकाणी म्हणजे दिसून येईल. नदी मार्गातील नागमोडीवर आहे किंवा मळी भागातून वाहते तेव्हा नदी पात्रात होऊन नदीला नागमोडी वळणे प्राप्त होतात. अशा नागमोडी वळणातून पाण्याचे वहन सुलभ होत नाही त्यामुळे नदी पात्रात पाणी आसपासच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी पसरून जातो. हा देखील एक प्रकार मानता येईल. त्यानंतर त्याचे परिणाम देखील विध्वंस परिणाम आहेत. अनेक तोटे आहेत, दुष्परिणाम आहेत. पुरामध्ये नदीकाठची पिके शेती आहे जाते, नदीकाठची खेडी शहर जलमय होतात, लोकांचे पडणे, त्यानंतर एखादी म्हणजे जनावरे वाहून जात असतील, काही संपत्ती वाहून जात असेल, अनेक लोक त्या ठिकाणातून जमिनीची धूप होऊन त्या ठिकाणी जमीन नापीक होते. काही पुराचे काही विधायक परिणाम आपल्याला नद्यांमुळे म्हणजे पुरांमुळे बाहेर गाळाचे संचय होऊन
पूर मैदान तयार होतात आणि या मैदानातील जमीन अतिशय सुपीक असते. उदाहरणार्थ गंगा, इरावती, सिंधू, नाईल अशा नद्यांची पूरक मैदाने आहेत. त्यामुळे अ, शेता या सुपीकतेच्या मातीमुळे मैदानामध्ये शेतीचा विकास त्या ठिकाणी होऊ शकतो. त्या मैदानामध्ये अनेक प्राचीन संस्कृतीचा विकास झाला आहे. उदाहरणार्थ गांगेय खोऱ्यात भारतीय संस्कृती, नाईल खोऱ्यात इजिप्शियन संस्कृती त्या ठिकाणी आपल्याला आढळते. त्याचबरोबर पुरामुळे आजूबाजूच्या विहिरींची पाणी पातळी वाढते, जी आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडी म्हणजे पाणी संदर्भात टंचाई असू देत नाही. पुरामुळे केर कचरा, टाकाऊ पदार्थ वाहून जाऊन आसपासचा प्रदेश त्या ठिकाणी स्वच्छ झालेला जाईल, हे देखील आपल्याला एक समजून घ्यावं लागेल. त्याचबरोबर पुरामुळे क्षारता त्या ठिकाणी वाढलेल्या जमिनीची होऊन त्या पुन्हा सुपीक त्या ठिकाणी होण्यास मदत होते. त्यामध्ये पूर नियंत्रणासाठी शासनाच्या अनेक यंत्रणा देखील त्या ठिकाणी काम करतात. त्या पूर येण्याच्या नंतरच्या प्रक्रिया असतात. पूर त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणासाठी काही एक नैसर्गिक उपाय म्हणून वृक्ष लागवड आहे. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड संगोपन केले जाईल तर जमिनीची धूप कमी होऊन आणि जमिनीमध्ये पाणी मुरून पाण्याची पुराची तीव्रता कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होईल. त्याबरोबर नदीवर धरण बांधले तर धरणामागे पाणी साठा येईल आणि त्याच्यामुळे पुराची तीव्रता त्या ठिकाणी कमी होईल. त्याचबरोबर नद्या जोडण्याचा जो भारतामध्ये प्रकल्प म्हणजे आपल्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि जो नद्या जोडचा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला, त्याच्यामध्ये ज्या नद्यांना बारमाही पूर येतात अशा नद्यातील पाणी दुष्काळी भाग त्या ठिकाणी पुराची तीव्रता कमी होईल आणि म्हणून काही ठिकाणी नदी पात्रा शेजारी भिंत बांधल्यामुळे देखील पुरावर नियंत्रण त्यांनी होऊ आहे. त्यानंतर नदीच्या पुराची सूचना किंवा इशारा देण्यासाठी देखील काही यंत्र नदीच्या किनाऱ्यावर एक स्टेशन बनवून त्या ठिकाणी केले आहेत आणि त्या पुरामुळे जी होणारी पूर इनपुट टाळण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारच्या जेव्हा आपत्ती संदर्भात आपण जेव्हा विचार करतो तेव्हा अनेक प्रकारच्या तीव्र समस्या आपल्याला जाणवतात. त्याच्यातून काही आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी देखील बघायच्या असतात, काही निगेटिव्ह गोष्टी पण असतात. आपत्ती म्हटल्यानंतर हॅलो, आवाज येतो का बेटा सरांचा? हो सर. येतोय ना? नाही येते सर. हॅलो कुलदीप सर. हॅलो, आवाज Yes, येतो का सर? हा येतोय येतोय. आवाज येतो? हा आवाज येतोय तुमचा, बोला. कुलदीप सर आवाज येतोय का? ओके ओके. त्याच्यानंतर आपण जेव्हा बघणार आहोत की आपत्तीमध्ये अवर्षण म्हणजे आपण ड्रॉट दुष्काळ म्हणतो, की नैसर्गिकरित्या हवामानामध्ये बदल होतात तेव्हा तापमान वाढ आणि पर्जन्यमान घट झाल्याने दुष्काळ ही अगदी समस्या किंवा आपत्ती उद्भवते. जगातील 1/3 भागामध्ये क्षेत्राच्या त्या पाण्याच्या टंचाईमुळे दुष्काळ ही आपत्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि ही आपत्ती प्राचीन काळापासून उद्भवते आणि एकूण पर्जन्य किती झाले यापेक्षा कसे झाले हे फार महत्वाचं आहे. की उदाहरणार्थ आशियात मान्सूनमुळे 3 महिने पाऊस पडो तर युरोपमध्ये 8 महिने पाऊस पडो.
आणि कमी कालावधीत भरपूर पाऊस पडला तरी इतर कालावधीमध्ये पाऊस कमी झाल्याने अवर्षण सदृश परिस्थिती किंवा अवर्षण आपत्ती त्या ठिकाणी येते. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या प्रदेशात सरासरी 20% कमी पाऊस पडून त्यांच्या शेती किंवा पाण्याच्या उपलब्धतेवर गंभीर परिणाम होतो आणि ही स्थिती अधिक तीव्र झाल्यास लोक प्रमाणात त्या ठिकाणी मुकतात तेव्हाच त्याला आपल्याला दुष्काळ म्हणता येईल. ज्या प्रदेशामध्ये नेहमीच्या सरासरीपेक्षा 30% अधिक वार्षिक पाऊस पडतो आणि मातीतील ओलावा नष्ट होतो किंवा हवा कोरडी होते आणि प्रदेशातील सजीवांची मानव प्राणी यांची पाण्याची गरज भागत नाही. तेथील पिके आहेत, वनस्पती आहेत, वाढलेल्या त्यांच्या वाढीला अडथळा निर्माण होईल असं हे कारण आहे. पीक वनस्पती सुकून जात, नद्या विहिरी पूर्णपणे सुकून जात, प्रदेश ओसाड बनतो. अशा परिस्थितीला देखील आपल्याला दुष्काळ अवर्षण असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये त्या अवर्षाचे 3 प्रकार आपण पाडले गेले की भारतीय कृषी आयोगाच्या संदर्भात ही आहे की पहिलं असं की वातावरणातील अवर्षण हवामानामध्ये सरासरीपेक्षा पर्जन्यापेक्षा 25% पेक्षा कमी जरी पर्जन्य झाले येणाऱ्या त्या अवर्षणाला वातावरणीय अवर्षण असं म्हणता येईल. दुसरं असं की वातावरणातील अवर्षण दीर्घकाळ टिकले तर पाणी प्रमाण घटत जाते आणि नदी सरोवर नद्या कोरड्या पडू लागतात. भूमिगत पाणी साठा कमी झाल्याने भूमिगत पातळी खोल जाते. त्याला जलीय अवर्षण म्हणजे जलीय अवर्षण त्याला आपण म्हणता येईल. त्याचबरोबर तिसरं असं म्हणता येईल की कृषी विषयक अवर्षण म्हणजे जमिनीत ओलावा टिकून राहत नाही आणि म्हणून पाऊस कमी होतो आणि पावसावर अवलंबून असणाऱ्या पिकांचे नुकसान होते किंवा पिके अभावी जळून जातात. यालाच कृषी विषयक अवर्षण आपल्याला म्हणता येईल की त्याचे अनेक प्रकारची कारण आहेत की अवर्षणांची जी जगभर भिन्न भिन्न प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात की ती निश्चितपणे सांगता येत नसली. अवर्षणाची म्हणजे निश्चित आपला संबंध आहे आणि त्यामुळे अवर्षणाची काही कारण म्हणजे सर्वात मोठी समस्या ती वृक्षतोड. हे वनस्पती हवेतील बाष्प सामावून घेतात. त्याचबरोबर हवेत आर्द्रता टिकवण्यासाठी वनस्पतींमुळे जमीन खोलावर गेलेली असतात. या मुळांच्या सहाय्याने वनस्पती या पडल्या पावसाचे पाणी मुळाजवळ धरून ठेवतात आणि वनस्पतीचे आच्छादन झालेल्या प्रदेशात भूमी जलरेषेची पातळी खोली त्या ठिकाणी केली जाते. जमीन उघडी पडते, बाष्पीभवनाने जमीन कोरडी होते, पाण्याचा तुटवडा त्या ठिकाणी भास असतो आणि दुष्काळ आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर आहे की दुसरं कारण अणुचाचण्यांचे स्फोट. अणुचाचण्यांचे स्फोट हे वाळवंट किंवा ध्रुवीय भागात सरासरी त्या ठिकाणी केले जातात आणि अशा असल्यामुळे वातावरणातील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि अभिसरण प्रवाहावर, पर्जन्यावर किंवा हवेतील आर्द्रतेवर त्याचा विपरीत परिणाम होते आणि त्यामुळे देखील अवर्षण त्या ठिकाणी निर्माण होतं. ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय म्हणजे ओझोनच्या क्षय भूपृष्ठापासून 40 किलोमीटर उंचीवर या थरात ओझोन वाचत आहे आणि याच्या वाढत्या प्रदूषणामुळे वातावरणातील या वायूचे प्रमाण कमी होऊ लागले आहेत आणि संरक्षण थरास पडून अतिनील किरण भूपृष्ठावर पोहोचून पृथ्वीचे तापमान वाढ आहे. त्यामुळे अभिसरण प्रवाहात अडथळे निर्माण होतात आणि परिणामी दुष्काळ त्या ठिकाणी आपल्याला होतो. त्याचबरोबर मोसमी वाऱ्यांची अनिश्चितता आणि अनियमितता. मोसमी वाऱ्यांपासून पडणारा पाऊस हा हवामानाच्या बदलामुळे निश्चित व अनियमित स्वरूपाचा आपण त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मोसमी वारे कधी लवकर सुरू होतात किंवा लवकर संपतात, कधी उशिरा संपतात, कधी जास्त पाऊस देतील किंवा कमी पाऊस देतील, अशा प्रकारच्या आपल्या गोष्टी आपल्या कानापर्यंत येतात. त्यानंतर आपण जेव्हा जेट प्रवाह एक संकलन आहे पृथ्वीच्या दोन्ही गोलार्धामध्ये म्हणजे उत्तर आणि दक्षिण थरात पश्चिम पूर्वेकडे जे वाहणारे हवेचे जे प्रवाह आहेत त्या हे प्रवाह वर खाली होतात आणि वायूंच्या परिणामाला पाऊस म्हणून घेऊन जाणाऱ्या या हवेच्या प्रवाहाला ठिकाणी फटका पडतो आणि वाराची निर्मिती होते आणि मूळ प्रदेशापासून हे पर्जन्ययुक्त आवर्त जातात तेव्हा मूळ प्रदेशावर त्याचा दुष्काळ असतो.
आता अनेक कारणांशिवाय गवताळ प्रदेशाचा अयोग्य वापर, त्या ठिकाणी भूमिगत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो. नद्या, तळी, समुद्रातून काळ साधून त्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होणे इत्यादी कारणामुळे अशा ठिकाणी निर्माण होते. त्याची अनेक प्रकार आपल्याला म्हणता येईल की पाण्याचे प्रमाण घटेल, जलचराची संतुलन बिघडते, अवर्षणाने भूमिगत पाण्याची पातळी जाते, विहिरी, तळे, सरोवर, नद्या इत्यादी जलाशय आहे त्यांची पातळी कमी होते आणि म्हणून काही नदी किंवा काही जे साधन आहेत ते त्या खऱ्या अर्थाने त्या कोरड्या पडतात. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. पाण्याच्या टंचाईमुळे धान्याचा तुटवडा त्या ठिकाणी शेतीवर परिणाम होतो. अवर्षणामुळे कुपोषण आहे, उघबडी आहे, अर्धपोषण सारख्या समस्या निर्माण होतील. अवर्षणामुळे प्राणी वनस्पतीच्या काही विशिष्ट जाती नष्ट होतील, उद्योगधंद्यावरचा परिणाम होईल आणि जमिनी कोरड्या पडून त्याची जमिनीची धूप होईल आणि अन्न पाण्याची स्थिती गंभीर बनल्यास अवर्षणामुळे त्या अनेक लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतील. या अवर्षण समस्येवर उपाय म्हणून जर जगात वेगवेगळ्या अवर्षणावर शोधायचं कार्य व अवर्षण जे लोकांना अन्नधान्य योग्य सुविधा, आरोग्याची सुविधा, पाणी पुरवठ्याची सुविधा, आर्थिक मदत करण्याचं कार्य आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा काही गोष्टी उपाययोजना आपण राबवण्यास अवर्षणावर आपल्याला मात करता येईल. त्याच्यामध्ये आपण की हवामानाचा सूक्ष्म अभ्यास केल्यास बाबतची जर माहिती उपलब्ध करून ठेवलो तर अवर्षणासंबंधी माहिती आपल्याला अगोदर मिळू शकते. त्याचबरोबर जमिनीवर वन क्षेत्रासाठी पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करावं लागेल. कमी पाण्यावर धान्याचे उत्पादन आपल्याला घेण्याची जी प्रक्रिया आहे ती आहे तिचा अवलंब करावा लागेल. पाण्याचा अपव्यय टाळावा लागेल. बरोबरच वनस्पतींची देखील लागवड आपल्याला करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जी धरण प्रक्रिया आहे की धरण प्रकल्पाचे पाणी काळग्रस्त भागा कालव्याद्वारे म्हणा किंवा नद्यांद्वारे म्हणा पावसाचे पाणी सुरक्षित साठवून ठेवणे, भूपृष्ठावर गवत वनस्पतींचे आच्छादन करणे, त्याचबरोबर पावसाचे पाणी जमीन आपल्याला मला की अवर्षणासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे असे देखील त्यामध्ये आपला उपाययोजना करता येतील. जी त्याच्यानंतर आपण म्हणतो की आग म्हणजे ही नैसर्गिक देखील आहे आणि मानवनिर्मित देखील आहे याचा म्हणजे चर्चा केलेल्या आग या आपत्तीच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन्ही आपत्तीमध्ये समावेश झाला आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आगीमुळे पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऱ्हास हो आणि अनेक वनस्पती प्राण्यांच्या जाती नष्ट होतात. आगीमुळे अनेक परिसंस्थांचे बिघाड होते आणि जगात 10 ते 20 लाख हेक्टर जंगल आगीमध्ये नष्ट होते. त्याच्यामध्ये मानवनिर्मित आपत्तीमध्ये प्रमाणात नैसर्गिक जीवित व वित्त हानी होईल ही समस्या त्या ठिकाणी यामध्ये विविध मानवी क्रिया प्रक्रिया निष्काळजीपणाने मानव निर्मित आगी लागतात. त्यामध्ये सभोवतालचे वृक्ष, मनुष्य, प्राणी इत्यादी झाड पोहोचते. काही आपत्ती भयानक स्वरूपाची त्या ठिकाणी दिसेल की उदाहरणार्थ तेल कंपनी आहे, बाजारपेठ आहे, किंवा ठिकाण आहे. आग या आपत्तीकडे गंभीर लक्ष न दिल्याने योग्य प्रकारची काळजी न घेतल्याने अशा घटना त्या ठिकाणी बंद पडतात. पेटलेल्या वनास नियंत्रित करण्याच्या किंवा त्यासाठी आज शासनाकडे कोणती यंत्रणा उपलब्ध नाही. तर वसाहतींमध्ये औद्योगिक क्षेत्रात शासनाने केलेल्या नियमांचे पालन केल्याने आग या आपत्तीस आपल्याला वारंवार त्या ठिकाणी समोर जावं लागेल. आगीची त्या ठिकाणी कारणे आपण जेव्हा बघू तेव्हा नैसर्गिक कारण असं येईल की उन्हाळ्यामध्ये होणाऱ्या वीज पडून चरांना लागू शकते. वाऱ्यांमुळे पडलेल्या झाडांना फांद्यांवर फांद्या पडून एकमेकांवर त्याची जेव्हा घासून ठिकण्या पडतात तेव्हा जंगलांमध्ये आग होऊ शकते. जंगल प्रदेशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे जंगलात आग होऊ शकते किंवा आपण लहानपणीचे सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे चढतो
तशा वेळी जर का किरण त्या पालापाचोळ्यावरती पडले तर वीट घेऊन आग लागू शकते. मानवनिर्मित कारण आपल्याला बघायचं झालं तर जंगल क्षेत्र दहशतवादी आश्रय घेतात. पुढे बिबार, बॉम्ब फेकणे इत्यादी गोष्टी त्यामध्ये घडतात आणि त्या चुकीमुळे जंगलांची हानी वगैरे आग लागू शकते. आदिवासी लोक शेती करतात त्यावेळी जंगलांना साठी आपल्या जागा तयार करण्यासाठी ती जी जमीन आहे म्हणजे ते वन पेटवून मोठ्या प्रमाणात ठिकाणी आग लावण्याच्या देखील हे देखील एक म्हणजे मानवनिर्मित कारण आपल्याला मानावं लागेल. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये गव्हाळ कुरणातील वाळलेली गवत जाळण्यात येते तेव्हा त्याच्यामुळे जळायला आग लागते. शिकारीसाठी पर्यटनासाठी लोक जंगलात तेव्हा आढळलेल्या म्हणजे तेव्हा त्या ठिकाणी आज वाईट सवयी लोकांना आहेत सिगरेट जे वगैरे ते स्मोकिंगमुळे ते तसंच फेकून दिल्याने जंगलाला आग लागू शकते. आज सर्वात विजेचे वाहक किंवा विजेची व्यवस्था सरकारने केलेली आहे आणि समजा जंगलामध्ये समजा एखादं शॉर्ट सर्किट वगैरे झालं त्या ठिकाणी आग लागते. ज्वालाग्राही पदार्थ जे त्या ठिकाणी काम करतात, गॅस आहे, रॉकेल्स, पेट्रोल अशा दुर्लक्षित केलेल्या कारणांमुळे देखील त्या ठिकाणी आगीची त्या ठिकाणी भीती आहे. त्यामुळे अनेक आगी परिणाम आपल्याला पाहता येतील की आगीमुळे हवेचे प्रदूषण, जीवित हानी, जंगल परिस्थितीचे संतुलन बिघडणे, जे आपण आज बघितले की अनेक नैसर्गिक वनस्पती वृक्षांची जाती नष्ट होतील, मौल्यवान जंगल साधन संपत्ती नष्ट होईल आणि मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला ऱ्हास होतो आणि इतर लोकांना त्या अडथळा निर्माण होतो. जेव्हा याच्यावर आपण काही योजनांच्या संदर्भात जेव्हा चर्चा करतोय तेव्हा जंगल औद्योगिक क्षेत्र किंवा वसाहतीतील नैसर्गिक ठिकाणी किंवा धूम्रपान बंद करणे हे देखील आता सरकारने केलं आहे की कोणत्याही ठिकाणी तुम्हाला स्मोकिंग करता येणार नाही किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी तुम्हाला शहराच्या तिकडे किंवा जी विशिष्ट आपल्याला MIDC नावाची जी महामंडळं सारखी आहेत तुम्हाला देतात म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी NOC मिळणार नाही. विशिष्ट ठिकाणी तुम्हाला औद्योगिक क्षेत्राला वाढवण्यासाठी देखील ही यंत्रणा काम करत असेल. त्याचबरोबर ज्वालाग्राही व रासायनिक पदार्थांचा निर्मितीमध्ये हाताळण्यामध्ये कुशल कामगार असावे, लेबर त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षणासाठी सरकार देखील करत आहे. त्यावर उच्च दाबाच्या उपकरणाजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नये. उदाहरणार्थ कापड असेल, कागद असेल, काही फ्युल्स इंधनं असतील ते त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी ठेवू नयेत. त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक फिटिंगच्या संदर्भात सर्किटमुळे होणारी जी हानी आहे ती आपल्याला थांबवता येईल. त्याच्याकडून तज्ञ व्यक्तींकडून ते करून घ्यावे लागतील. आग लागल्यास त्या ठिकाणातून बाहेर पडल्यास आपत्कालीन दरवाजा व खिडक्या ज्या आपल्याला बसमधल्या पाहायला मिळतात, आपत्कालीन खिडकी आपल्याला रेल्वे देखील बघायला मिळते. त्याचबरोबर प्रतिबंधक अशी व्यवस्था करणे सुसज्ज असते. जंगलात आगीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची देखील व्यवस्था असल्यास आणता येईल असं देखील काही आपल्याला गोष्टी आढळतात. जंगल प्रदेशामध्ये अंतर्गत भागांना जाणारे रस्ते निर्माण केले ज्यामुळे अग्निशमन दलाला देखील ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारच्या एक साधारण उपाययोजना ह्या आपत्तीसाठी करता येतील. त्यानंतर अपघात म्हणून आपण बोललेलो होतो मनुष्य प्रत्येक ठिकाणी या आपत्ती समोर जातात आणि कित्येक अपघात लहान असो किंवा मोठे, वैयक्तिक किंवा सामूहिक आणि आपत्ती हे ठरतेच. आणि आपण रोज वर्तमानपत्रे यामध्ये आपत्तीचे स्वरूप आपणास चटकन लक्षात की अपघातामुळे अलीकडच्या काळात एखादे कुटुंब पूर्णपणे नाशिक झाले पाहाव्यास त्या ठिकाणी मिळते. अपघात कमी करण्यासाठी नियोजित व्यवस्थापन करून त्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक आहे आणि अपघात हे घरगुती कार्यालयीन काळात किंवा कारखान्यातील म्हणा किंवा रस्त्यावरील, रेल्वेतील, हवेतील, समुद्रातील किंवा नद्यांमध्ये देखील असू शकतात. म्हणून त्याला अनुसरून निवड आणि सावधगिरी बाळगावी लागते. साधारणतः वस्तूंच्या किंवा पदार्थांच्या किरणोत्सर्गाच्या क्रियेमुळे किंवा प्रक्रियेमुळे ज्या घटनेने काही व्यक्तिगत त्रास होऊ शकते त्या घटनेला आपल्याला अपघात म्हणावं लागेल.
किंवा त्याच्या पूर्तीत व्यत्यय निर्माण करणारी परंतु अनिवार्य कनिका अनपेक्षित दोषपूर्ण घटना म्हणजे अपघात हे देखील त्या ठिकाणी होईल. किंवा स्वतःची चूक नसताना ज्या घटनेमुळे मनुष्याला अनेक गोष्टी किंवा इजा होते, क्वचित प्रसंगी मृत्यू सुद्धा तो अशा आकस्मिक येणाऱ्या घटका देखील अपघात म्हणता येईल. आणि मग अपघाताचे स्वरूप शक्यतो वयानुसार भिन्न असेल किंवा असतील. 5 वर्षाच्या बाळांचे अपघात, वरून पडणे, आपटाळणे, नाक ह्या मुलांना अशा गंभीर भंगामुळे देखील होतात. त्यामुळे 10 ते 20 वर्षाच्या मुलांमधील अपघात हे सायकल, स्कूटर त्या वाहनांमुळे 40 ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार म्हणजे आरोग्याच्या संदर्भात देखील ते देखील अपघात होऊ शकतात. या अनेक प्रकारच्या अपघातामध्ये आपल्याला वेगळे काही आपल्यासाठी मृत्यूची कारणं बनतात, अनैसर्गिक मृत्यूची कारणं जी काही बनतात ती देखील या आपत्तीमध्ये मोठा अपघात आणि म्हणून त्याची कारणं कोणत्या प्रकारची आहेत तर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे, रस्ते ओलांडताना होण्याची सोय त्या ठिकाणी सरकारने तयार करायला पाहिजे. ती आता तयार केली ती म्हणजे फुटपाथचा आपण वापर केला पाहिजे. रेल्वे नुसार नियम पाळणे आवश्यक आहेत. रस्त्याच्या कडेची साईड पट्टी ती व्यवस्थित करावी लागेल. रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडलेले असतील त्यांना आपल्याला योग्य पद्धतीने त्यांनी करावे लागतील. विद्युत पुरवठ्यामध्ये बिघाड होऊन आग लागू शकते, त्याच्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. ती आता अंडरग्राऊंड करण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केलेली आहे. म्हणजे त्याचा पीव्हीसी जर त्या वायरिंग मध्ये आली तर कोणाला स्फोट म्हणजे कोणाला आग लागणार नाही व करंट लागणार किंवा त्याचं शॉर्ट सर्किट होते की जी त्याची ती राहणार नाही. त्याचबरोबर आहे की फटाक्याचे जे स्टॉल आहे त्याला आग लागून स्फोट होऊ शकतो. लहान मुलांच्या संदर्भात कोणत्याही व्यक्तींच्या संदर्भात नदी पात्रात किंवा समुद्रात म्हणा नाव बुडून अपघात होऊ शकते. आपण जेव्हा एअर लिफ्टिंग करतो तेव्हा मनामध्ये बिघाड निर्माण होऊन ते अपघात होऊ शकतात. अशा त्याचबरोबर आरोग्याचं दृष्टिकोन जेव्हा अपघाताची विषयी त्याच्यामध्ये आपण व्यसनात येईल हा खूप मोठा कारण त्या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. आणि त्याच्यामध्ये काही योजना म्हणजे कोणत्या तर शासनाच्या घालून दिलेल्या बंधने किंवा नियमांची काटेकोर पालन करणे व सावधगिरी बाळगल्या त्या आपत्तीची आपल्याला कमी करता येईल. त्यानंतर समजा अपघातानंतर मदत करणारे कार्य अग्निशामक दल आहे किंवा अँब्युलन्स आहे त्या ठिकाणी म्हणजे जी हे हॉस्पिटलमध्ये देता येईल अशा लोकांना दिलं आहे. त्याचबरोबर अपघातजनक अशा गंजती शाश्वत असते जी आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात त्यांनी नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणे त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्याच्यानंतरची आपत्तीची आपली व्यवस्था म्हणजे क्राऊड म्हणजे गर्दी आणि ही जी आपत्ती गर्दी ही मानवनिर्मित आपत्ती आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे आणि त्यामुळे गर्दी आणि त्यांचे व्यवस्थापन हे नवीन आव्हान आता उभं आहे. कारण अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊ लागले आहेत आणि अशा वेळी गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये यासाठी गर्दी या आपत्तीचं व्यवस्थापन देखील खूप काळाची गरज बनलेली आहे. आणि गर्दी या आपत्तीचे व्यवस्थापन केलं नाही तर एक नवीन आपत्ती निर्माण होऊ शकते हे देखील तेवढे सत्य आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण कारण असं की धार्मिक कारण त्याच्यामध्ये सण आहेत, उत्सव आहेत, यात्रा आहेत. आता कोविड मुळे गर्दी ही सर्वात मोठी आपत्ती आपल्याला जाणवत होती की अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात आपापल्या धर्मानुसार किंवा जातीनुसार जत्रा येतात. अशा विविध कारणांमुळे लोक एकत्रित येतात. परिणामी अशा ठिकाणी गर्दी निर्माण होते आणि त्या गर्दीवेळी एखाद्या प्रसंगामुळे गुण झाला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हानी होते. उदाहरणार्थ 2005 मध्ये मांढर देवी नावाची म्हणजे येथील आई आपत्ती
2013 मध्ये कुंभमेळ्याच्या आवाज झाली चेंगराचेंगरी उत्तर प्रदेशमध्ये. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या उद्भवत असतात. धार्मिक मिरवणुका आहेत. वेगवेगळ्या धर्मातील लोक आपापल्या धर्मानुसार धार्मिक मिरवणुका करतात. अशा मिरवणुकीमध्ये काही गोंधळ झाला तर दोन्ही प्रकारची म्हणजे जीवित म्हणा किंवा काही म्हणा त्या ठिकाणी होते. धार्मिक स्थळांची विटंबना त्या ठिकाणी होईल. धार्मिक स्थळे कार्य विध्वंसक समाज घटकांकडून बॉम्ब रोड्सचे घातक कार्य त्या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न होत असतो. राजकीय कारण देखील त्याला आहेत. राजकीय सभा आहेत, राजकीय पक्षाच्या विजयी मिरवणूक आहेत, राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंद व निदर्शनं आहेत, सामाजिक कारणामध्ये जाती व्यवस्था आहे, धार्मिक बंधनं आहेत, राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांचं किंवा त्या प्रतिमेचं विटंबनेचं देखील कारण आहे. आणि मग ज्या दंगली घडून येतात हे मागचं कारण आहे. त्याचबरोबर गोष्टी आहेत, निदर्शने आहेत, सामाजिक संबंधित अनेक मोर्चे अनेक उद्देश काढण्यात येतात. अशा वेळी काही पोलिसांकडून सौम्य लाठीमार होते, पण त्या ठिकाणी तणाव निर्माण होऊन एक मोर्चाला हिंसक व त्या ठिकाणी प्राप्त होईल. असं ठिकाणी आपल्याला कारण आपल्याला समजून येईल की अपघातच्या संदर्भात एका ठिकाणी अपघातामुळे लहान मुलाचा मृत्यू झाला, त्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊन निघण्याची परिस्थिती निर्माण होईल. तेच तणावाचं वातावरण निर्माण होऊन दंगल होते आणि म्हणून त्यावर उपाययोजना करण्यासाठी गर्दी या मानवनिर्मित आपत्तीवर काही उपाययोजना आहेत. त्यामुळे जीवित व वित्त हानी त्या ठिकाणी टाळता येईल. त्याच्यामध्ये लोक धार्मिक कामासाठी मोठ्या प्रमाणात येतात. अशा ठिकाणी योग्य नियोजन करण्याची यंत्रणा त्या ट्रस्टने म्हणा किंवा शासनाने म्हणा तयार राहावी, जेणेकरून ती परिस्थिती निर्माण होणार नाही किंवा मिळणार नाही. लोकांच्या सामाजिक एकोपा निर्माण व्हावा म्हणून विविध माध्यमातून लोकांच्या जनजागृती करण्याची वेळ आपल्या आता आहे. आणि ते आपण या कोविड काळामध्ये आपण प्रत्येक जण एकमेकांना सांगत असतो की सोशल डिस्टन्सिंगचं वगैरे पालन कर, कारण या गर्दीमुळे आपल्याला जी गोंधळाची समस्या ती तर आता आहेच, पण आरोग्याच्या बाबतीत देखील आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता आपत्तीच्या संदर्भात जेव्हा पारिभाषिक शब्दाच्या संदर्भात करतो तेव्हा आपत्ती जे आकस्मिक प्रमाणात होणारी आपली हानी आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थापन या संदर्भात व्यवस्थापनाला बोलायचं झालं तर योजनाबद्ध नियोजन करावं लागेल. निसर्ग निर्मित संकट त्या ठिकाणी उद्भवतात आणि म्हणून या प्रकारच्या विविध उपाययोजना राबवल्यास आपलीवर थोड्या प्रमाणात नियंत्रण ठेवू आपण किंवा काही समस्या नियंत्रित होऊ शकतो. अशा प्रकारे आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये जे आपलं उद्दिष्ट होतं की विज्ञानाच्या संदर्भात त्या व्यवस्थापनामध्ये प्रभावीपणे त्याचा वापर करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करतो त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन त्याचं उद्दिष्ट काय असायला पाहिजे, ते प्रकार कोणते आहेत आणि त्या प्रकारानुसार ती आपत्ती समजून आपल्याला उपाययोजना करावी लागतील किंवा उपाययोजना कराव्या लागतात. याचं जनमानसामध्ये जनजागृती करण्याची सर्वात मोठी आव्हान आपल्या समोर आहे. साधारणतः जनजागृतीमुळे कोणतीही समस्या असेल किंवा कोणती आपत्ती असेल त्यापासून आपल्याला त्याचं रक्षण करता येईल, बचाव करता येईल. आणि म्हणून जेव्हा विषय विवेचनाच्या संदर्भात आपण बघतो तेव्हा त्या ठिकाणांमध्ये आपत्तीच्या संदर्भात काही कारणीभूत म्हणजे हानी
असतात आणि या आपत्तीच्या द्वारे होणारे नुकसान आहे ते आधीच बोललो की अजिबात होणार नाही असा विषय नाही, पण कमी प्रमाणात व्हावं यासाठी दृष्टीने नियोजन करावं लागेल. त्याच्यासाठी त्यानंतर उपाययोजना आहेत किंवा व्यवस्था आहे ती योग्य करावं लागेल. त्याच्यामध्ये आपत्तीपूर्व किंवा आपत्तीच्या काळात किंवा आपत्ती वेळेचे किंवा आपत्ती नंतरच्या काळातील असे वेगवेगळे या ठिकाणी पैलू बघितले. मला वाटते की आपत्ती सगळ्या बाबींवरती चर्चा केलेली आहे. तुमचा आजपर्यंत काही तांत्रिक त्याच्यामध्ये असेल, पण मी अशी आशा व्यक्त करतो की माझं तुम्हाला बोलणं झालं असेल, बोलण्यात काही चुका झाल्या असतील तर मला आपण क्षमा करावी. आणि माननीय डॉक्टर गीता या ठिकाणी आम्ही केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपत्ती व्यवस्थापन विषयावर बोलण्याची मला संधी उपलब्ध दिली त्याकरता महिला महाविद्यालय नागपूरच्या सन्माननीय कार्य श्रीमती भागडीकर यांचं देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सर्वांनी शांतपणे घेतलं त्यावर देखील सर्व ठिकाणी मी आभार मानतो आणि या विषयाला या ठिकाणी विरामतो. धन्यवाद. हॅलो, अगं पोरींनो, आवाज येतो का माझा? आवाज येतो का बेटा माझा? हो सर. कुलदीप सर, तुम्हाला येतो का आवाज माझा? कुलदीप सर, सर ठीक आहे. त्यांना काय आपला आवाज पोचत नाही म्हणून आपणच आता बोलूया. कुलदीप सरांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आतापर्यंत जवळपास 1 तास झालेला आहे, चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमधून त्यांनी आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, आपत्ती व्यवस्थापनाचे काय प्रकार असतात, त्याचं स्वरूप कसं असतं आणि आपत्ती व्यवस्थापनाचे काही उपाय देखील त्यांनी आपल्या विवेचनामध्ये सांगितलेले आहेत. प्रोफेसर कुलदीप सोनकुसरे हे आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये सध्या PhDचं काम करतायत. म्हणजे PhD त्यांची सुरू आहे आणि त्यांची PhD माझ्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यामुळं येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये त्यांची PhD देखील अवॉर्ड होईल. त्यामुळे जसे तुम्ही विद्यार्थी आहात तसे ते देखील माझे विद्यार्थी आहेत आणि म्हणून त्यांना सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एखादं मार्गदर्शनपर वर्ग घ्या. त्यानुसार त्यांना मी हे आपत्ती व्यवस्थापनाचा जो चॅप्टर आहे तो दिलेला होता. हा आपत्ती व्यवस्थापनाचा जो चॅप्टर आहे तो आज या ठिकाणी पूर्ण अर्धा झालेला आहे आणि अर्धा राहिलेला चॅप्टर उद्याच्या क्लासमध्ये पूर्ण होऊन जाईल. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन तुम्हाला अधिकाधिक समजण्याचा प्रयत्न त्यामधून होईल. तर अशा दृष्टीने कुलदीप सोनकुसरे यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. कुलदीपजी सोनकुसरे आपल्यामध्ये आले आणि त्यांनी त्यांचा जो अमूल्य वेळ आहे तो आपल्याला दिला. त्याबद्दल त्यांचे मी डॉक्टर चंद्रशेखर गीते आपल्या महिला महाविद्यालयाच्या वतीनं, आपल्या लोकप्रशासन विभागाच्या वतीनं आणि लोकप्रशासन विभागामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या वतीने त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो. ठीक आहे, मी त्यांना हाताने करतो बाय करून, कारण त्यांना समजत नाही आहे, आवाजात नाही आहे. तर आपण या ठिकाणी कार्यक्रम संपुष्टात आणूया. ठीक आहे, ओके. हॅलो, येस सर. ठीक आहे, ओके. मी त्यांना Yes, चॅट sir. बॉक्स मध्ये चॅट करून सांगतो.